विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोलीस भरती PYQ प्रश्न. जे विचारलेले प्रश्न आहेत त्याचं आपण डिटेल विश्लेषण बघणार आहोत. आजचा टॉपिक काय आहे तर लसावी मसावी. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि शिकवलेलं समजल्यास आवडल्यास तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला सुरुवात करू. काय आहे पहिला प्रश्न? काय 12, 18 आणि 24 यांचा लसावी किती? तर पहिले तर लसावी म्हणजे काय ते समजून घ्या. लसावी म्हणजेच काय ते पहिले तर समजून घ्या. लसावी म्हणजेच सर्वांच्या पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या, किंवा असं सुद्धा म्हणू शकतात लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक किंवा विभाज्य. काय आहे? लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच सर्वांच्या पाढ्यामध्ये येणारी पहिली संख्या. किंवा अजून आपण असं सुद्धा म्हणू शकतो सगळ्यांना एकत्र आणणारा नंबर म्हणजेच 12, 18 आणि 24 यांना एकत्र आणणारा नंबर म्हणजेच काय असतो तर लसावी. अजून एखाद जर आपण घेतलंच उदाहरण तर जेथे वेगवेगळ्या, जर इथे एक काय आहे ठिकाण आहे आणि चढायचे आहे, तर अशा पायऱ्या बनवलेल्या आहेत अशा. तर चढायचं तर आपल्याला इथूनच आहे, पण जायचं कुठे? इथे. म्हणजे जिथे वेगवेगळ्या पायऱ्या एकाच ठिकाणी भेटतात तिथे लसावी जन्मतो. म्हणजेच कुठे इथून चढलं तरी पण इथेच पोहोचणार, इथून चढलं तरी पण इथेच पोहोचणार. तसं जिथे आपण पोचायचं आहे ते ठिकाण म्हणजेच काय असणार आहे? लसावी असणार आहे. तर चला बघू आपण काय आहे 12, 18 आणि 24चा लसावी. तर ते काढतात कसे ते पहिले तर आपण बघू. लसावी काढण्याच्या पद्धती आहेत. तर लसावी काढू आपण. तर लसावी काढण्यासाठी सुरुवातीला आपण भागाकार पद्धतीनेच बघू. कोण आहे? 12 आहे, 18 आहे आणि 24 आहे. तर बघा, मोठ्यात मोठ्या संख्येने भाग देऊ शकता किंवा नसेल तर दोनापासून सुरुवात करू शकता. आता दोनची कसोटी तर आपण बघितलीच आहे. तर एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असेल तर 2ने पूर्ण भाग जातोय. तर मी सुरुवात 2नेच करतोय. किती? बेसक 12, बे 9 18, बे 1 बे, बे 2 4. परत 2ने जाईल का? जाईल. तर 2 किती? बे 3 6, सॉरी 2ने जाणार नाही. आता 2ने कोणाला जाईल तर 6ला आणि 12ला जाईल. म्हणून आपण काय करू? 3ने तिघांना पण जातोय म्हणून 3ने देऊ. तर 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता कोणत्या संख्येने जाईल तर 2ने ज्याला जाईल त्यालाच देऊ आपण. किती? बे 1 बे 3ला जात नाही म्हणून तसाच ठेवला आणि बे 2 4. आता 1 आला म्हणजेच हे सर्व 12चा भाग संपला. आता 3, तर 3 1 3, 3 1 3 आणि 2ला जात नाही म्हणून तसाच. आणि राहिला कोण? 2. तर बे 1 बे, बे 1 बे आणि बे 1 बे. म्हणजेच हा सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असतो तर लसावी असतो. तर ह्यांचा आपण गुणाकार करू. 2 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2. सर्वांचा गुणाकार केला तर हा किती होतो? 6, हा 6 आणि हा 2. म्हणजेच किती होतात तर 6 6 36 गुणिले 2 केले तर किती होतात तर 72. म्हणजेच कोणतं ऑप्शन आपलं असणार आहे तर चौथं ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. 72 ही त्यांचा काय झाला? लसावी आला. अशा प्रकारे हे आपण लसावी काढू शकतो. दुसरा काय दिलेला? 108, 288 व 360 यांचा मसावी किती? ना कुठे विचारलाय तर जालना जिल्हा 6 एप्रिल 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे. पण पहिले तर मसावी म्हणजेच काय? मसावी म्हणजेच काय तर महत्तम सामायिक विभाजक. म्हणजेच 108 आणि 288 आणि 360 याला मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाणारी संख्या म्हणजेच मसावी असतो. किंवा अजून आपण असं सुद्धा म्हणू शकतो सगळ्यांना जोडणारा सर्वात मोठा धागा म्हणजेच मसावी. म्हणजेच 108 आणि 288 आणि 360 यांना सर्वात मोठा धागा म्हणजेच जर आपण घेतला तर सर्वात मोठा धागा जो असेल तो म्हणजेच काय असणार आहे? मसावी. किंवा संख्यांच्या सर्वात मजबूत कोलम दुवा म्हणजेच मसावी किंवा मसावी म्हणजे संख्यांच्या एकत्रित पाया. म्हणजे हा असे जर घेतले तर त्याचा एक जो मेन पाया आहे तो म्हणजेच काय असणार आहे तर मसावी असणार आहे.
तर आपण मसावी काढू. कोणाचा? 108, 108, 288 आणि 360. तर सुरुवात आपण 2 करू. 2 केलं तर बे पंचे 10, बे चोक 8, बे एक बे, बे चोक 8, बे चोक 8 आणि इथे किती? बे एक बे, बे 8 16, बे 0 0. प्रश्न तिसरा काय दिलाय? 60, 12 आणि 36 यांचा मसावी काढा. आणि कुठे विचारला? तर SRPF 10, सोलापूर, 3 एप्रिल 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे. तर 60, त्याच्यानंतर 12, नंतर 36 यांना भाग जाणारी संख्या मोठीत मोठी तर 12ने जाईल. 12 पंचे 60, 12 एके 12, 12 त्रिक 36. म्हणून ह्यांचा मसावी काय असणार आहे? तिघांना पण भाग गेला म्हणून मसावी काय असणार आहे? तर 12 हाच आपला मसावी आहे. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर आहे. प्रश्न चौथा काय दिलेला आहे? 9 व 10 यांचा मसावी किती? जर क्रमवार नैसर्गिक संख्या असतील, 9 व 10 क्रमवार नैसर्गिक संख्या असतील तर त्याचा नेहमी मसावी हा काय असतो? तर तो एकच असतो. म्हणून त्याचा मसावी किती असणार आहे? 1. म्हणजेच कोणतं? तिसरं ऑप्शन आपलं उत्तर आहे. प्रश्न 5वा काय दिलाय? 25, 75 व 100 यांचा लसावी काढा. तर 25, 75 आणि 100 यांचा जर आपल्याला लसावी काढायचा असेल तर भागाकार पद्धतीने आपण घेऊ. तर इथे जर भाग देऊ 2ने तर जाणार नाही, किंवा मग आपण 25चा पाढा येतो म्हणून 25चाच घेऊ डायरेक्ट. 25 एके 25, 25 त्रिक 75 आणि 25 चोक 100. राहिला कोण? 3 म्हणून एकला तर जाणार नाही म्हणून तसाच. 3 एके 3 आणि 4 तसाच. आता 4 एके 4 आणि 4 एके 4. तर राहिला कोण? 25 गुणिले 3 कोण आपण काढतोय? लसावी काढतोय म्हणून 25 गुणिले 3 गुणिले 4. तर किती होतात? 25 गुणिले 12 आणि किती होतात? तर 25 दुने 50, 5 गेले हातचे, 25 एके 25 आणि 5 किती होतात? तर 30. म्हणजेच उत्तर काय असणार आहे? आपलं लसावी किती असणार आहे? 25, 75 आणि 100चा. तर 300 हा आपला लसावी असणार आहे. कोणाचा? 25, 75 आणि 100चा. आणि कुठे विचारलाय? भंडारा जिल्हा 28 ऑक्टोबर 2021 आणि भंडारा चालक 30 सप्टेंबर 2021ला, म्हणजे दोनदा हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न 6वा काय दिलाय? 18, 72 आणि 108 यांचा लसावी किती? तर बघा सेम तसंच करावं लागेल आपल्याला. 18 लसावी विचारलं म्हणून 72 आणि 108. जर तुम्हाला मोठीत मोठी संख्या येत असेल, भाग देता येत असेल तर चांगलीच गोष्ट. नसेल येत तर मग 2पासून तुम्ही सुरुवात करू शकता. आता इथे 8 आहे, इथे 2 आहे, इथे तर जाईल किती? 2 9 18, 2 त्रिक 6 आणि 2 सक 12 आणि 2 पंचे 10 आणि 2 चोक 8. जाईल का? आता कोणत्या संख्येने जाईल? 2ने 36ला जाईल पण 54ला जाणार नाही, म्हणून आपण 3ने देऊ किंवा 3ने देऊ. तर 3 त्रिक 9, 3 एके 3 आणि 3 दुने 6 आणि 3 एके 3 आणि 3 7 21, 2 उरतील आणि 3 7 21, 3 8 24. आता कोणत्या संख्येने जाईल? परत 3ने जाईल. तर 3 एके 3, 3 चोक 12 आणि 3 सक 18. आता राहिला कोण? 4. तर 4 एके 4, 4 एके 4 आणि 6चा 6. किंवा इथे आपण असं सुद्धा करू शकतो. 4 आहे तर 2ने देऊ. 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6. तर परत 2ने जाईल. हा 1, हा 1 आणि 3 आणि शेवटी किती येणार आहे? 3. म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल? लसावी काढायचं असेल तर यांचा सर्वांचा गुणाकार 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 यांच्या दोघांचा यांच्या दोघांचा गुणाकार करा. तर किती येतात? 6 गुणिले 6 गुणिले 6. तर 6चा घन किती येतो? तर 6चा घन किती येतो? 216. म्हणून आपला 18, 72 आणि
108चा लसावी किती येणार आहे? तर 216 म्हणजे तिसरं ऑप्शन हे आपलं उत्तर आहे. आणि कुठे विचारलेला आहे? पुणे ग्रामीण कारागृह 3 एप्रिल 2018ला हा विचारलेला प्रश्न आहे. 7वा काय 36 आणि 48 यांचा लसावी व मसावी किती? तर 36 आणि 48 यांचा लसावी काढायचा असेल तर आपण 12ने देऊ शकतो. 12 12 त्रिक 36 आणि 12 चौक 48 म्हणजे 12 हाच काय झाला तर मसावी झाला. आणि लसावी काय असणार आहे? 3 एके 3 4ला जाणार नाही तसाच आणि 4 एके 4 म्हणून किती ह्यांचा पण दोघांचा गुणाकार केला तर 12 म्हणजेच किती येणार आहे? 12 ऑप्शनवाला असेल तो मसावी. 12 ऑप्शनवाला 2 आहेत. तर हे 2 ऑप्शन कट होणार आहेत. तर एकतर पहिलं दुसरं किंवा चौथं. तर आता काय 12 गुणिले 3 गुणिले 4 तर ह्यांचा दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला काय भेटणार आहे? लसावी भेटणार आहे. तर 12 गुणिले 12 बरोबर किती? 144 आणि मसावी तर किती आला आपला? 12च म्हणून 12 मसावी असलेला नाही 144 लसावी असलेला ऑप्शन कोणता आहे? तर दुसरं ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 8वा काय दिलेला 120 300 आणि 105 यांचा मसावी काढा. तर सेम 120 300 आणि 105 तर मोठ्यात मोठी संख्या तर कोणत्या संख्येने भाग जाईल? तर आपण 5ने देऊ शकतो. तर 5 घ्या. 5 दुनी 10 2 उरतात 5 चोक 20 5 सक 30 5 शून्य 0 5 दुनी 10 5 एके 5 आता कोणत्या संख्येने जाईल भाग? तर 2 आणि तर जाणार नाही. 3 आणि जाईल का? जाईल. 3 आणि देऊ. 3 7 21 3 8 24 3 दुनी 6 3 शून्य 0 आणि 3 7 21 आता कोणत्या संख्येने जाईल का? तर नाही. या दोघांचा गुणाकार कारण की या 5ने 120 300 आणि 105ला सुद्धा भाग गेला आणि 3ने 24 आणि 60 आणि 21ला सुद्धा भाग गेला म्हणून मसावी बरोबर काय घेता येईल? 5 गुणिले 3 म्हणजेच उत्तर काय असणार आहे आपलं? 15 तर कुठे आहे ते? तिसऱ्या ऑप्शन मधलं उत्तर बरोबर आहे. जे 15 आहे तिसऱ्या ऑप्शन मध्ये आहे. आणि कुठे विचारलेलं आहे? तर जालना जिल्हा 22 सप्टेंबर 2021ला हा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 9वा काय दिले 12 व 18 यांचा मसावी काढा. कुठे विचारला? ठाणे शहर चालक 26 सप्टेंबर 2021ला विचारलेला प्रश्न आहे. तर 12 आणि 18 यांचा काय विचारला आहे? तर मसावी म्हणजेच पहिले तर आपण अवयव पाडू. कितीने जाईल? 2ने जाईल. किती? बेसक्क 12 बेनव 18 आता 2ने तर जाणार नाही मग कितीने? 3ने 3 दुनी 6 आणि 3 त्रिक 9 आता मोठ संख्या नाहीच दोघांना पण भाग जाणार. या 2ने 12 18ला गेला आणि 3ने 6 आणि 9ला गेला तर या दोघांचा गुणाकार म्हणजेच 3 गुणिले 2 गुणिले 3 2 गुणिले 3 केला तर किती येतो? 6 म्हणजे 6चा काय आहे आपला? तर मसावी आहे म्हणून दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 10वा काय दिलेला आहे? 16 व 18 यांचा लसावी. तर लसावी कोणाचा? 16 आणि 18चा. तर अवयव पद्धतीनेच सोपं पडतंय आपल्याला म्हणून 16 2ने भाग देऊ. किती होतात? बे 8 16 9 18 भाग नाही जाणार. आता डायरेक्ट आपण 8नेच देऊ. 8 एके 8 9ला तर जाणार नाही तसाच आणि 9 एके 9 आणि 9 एके 9 आणि 9 एके 9 आता राहिला कोण? तर 2 गुणिले 8 गुणिले 9 तर किती होतात? 2 गुणिले 9 8 72 आणि 72 दुने किती होतात? तर 144 होतात. म्हणून ह्यांचा लसावी 16 व 18चा लसावी कोण असणार आहे? तर 144 हे पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. आणि कुठे विचारलेला आहे? तर ठाणे शहर चालक 26 सप्टेंबर 2021ला हा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 11वा काय दिलेला आहे? प्रश्न 11वा 36 व 42 यांचा मसावी. तर अवयव पद्धतीनेच काढा. 36 आणि 42 यांचा मसावी किती येतो? तर 2नेच देऊ. बे क बे 8 16 बे क बे
सॉरी हां, बे दुने 4 सॉरी किती येणार बे दुने 4 आणि बे एक बे आता 2ने जाणार नाही 3ने देऊ बे हां 3 पाचे 15 3 सक 18 आणि 3 साता 21 आता कोणत्याच संख्येने आपल्याला काय विचारलंय मसा विचारलंय म्हणून 2ने 36 ला पण गेला आणि 42 ला पण गेला आणि 3ने 18 ला पण गेला आणि 21 ला पण गेला म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं मसावी बरोबर काय असणार आहे 2 गुणिले 3 म्हणून उत्तर काय असणार आहे 6 म्हणजेच आपलं ऑप्शन कोणतं दुसरं ऑप्शन हे उत्तर असणार आहे आणि कुठे विचारलाय सोलापूर ग्रामीण चालक 2021 ला विचारलेला हा प्रश्न आहे. प्रश्न 12वा काय दिलेला आहे 92 व 70 यांच्या संख्यांचा लसावी व मसावी अनुक्रमे आहे आणि कुठे विचारलाय तर लातूर जिल्हा चालक 22 सप्टेंबर 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. तर 92 आणि 70च्या आपल्याला सुरुवातीला तर काय करावं लागेल तर अवयव पाडावं लागतील. दोनापासूनच सुरुवात करू आपण. बे चौक 8 एक उरतोय आणि 12 होते बेसक 12 बे त्रिक 6 एक उरतोय बे पंचे 10. आता कोणत्या संख्येने जाईल का तर नाही म्हणजे इथे बघा मसावी किती आला 2 आला तर दुसऱ्या ठिकाणी मसावी विचारलेला म्हणजेच 2 मसावी असलेला 2 इथेच मसावी आणि इथे आहे म्हणजेच पहिलं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन सॉरी चौथं ऑप्शन नसणारच आहे. तर राहिला कोण 46 आणि 35 तर 46 आणि 35 यांचा गुणाकार करू म्हणजेच लसावीसाठी लसावी बरोबर काय करावं लागेल तर 2 गुणिले 46 एके 46 35 ला जाणार आहे तर 6 आणि 35 एके 35 म्हणून 46 गुणिले 35 जर सर्वांचा गुणाकार आपण केला तर 46 दुणे किती होतात 92 होतात आणि 92 गुणिले करू 35 तर 92 गुणिले 35 केले तर किती 5 दुणे 10 एक गेला हातचा 5 9 45 आणि 46 0 3 दुणे 6 आणि 9 त्रिक 27 तर किती येतात 0 6 आणि 6 6 12 होतात एक गेला हातचा 11 आणि 12 आणि 3220 तर कुठे आहे पहिल्या नाही तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे तर 3220 हा लसावी असणार आहे 92 आणि 70चा आणि मसावी किती असणार आहे तर 2 असणार आहे. प्रश्न 13वा काय दिलेला आहे तर 18 आणि 24 यांचा लसावी मसावी काढा तर 18 आणि 24 यांचा काय काढायचं आहे लसावी आणि मसावी तर 18ला कोणत्या संख्येने भाग जातोय तर 6 आणि मोठ्यात मोठी संख्या तर किती 6 2 12 6 त्रिक 18 आणि 6 चौक 24 म्हणजे 6 लसावी असलेला ऑप्शन कोण सॉरी मसावी 6 असलेला तर कोण आहे मसावी दुसऱ्यांदा पाहिजे म्हणून एकतर पहिलं ऑप्शन किंवा एकतर चौथं म्हणजेच 2 ऑप्शन इथे आपले कट होतात. मग राहिला कोण हा 12 म्हणजे 6 गुणिले हा 3 एके 3 आणि 4 एके 4 म्हणजेच किती लसावी बरोबर काय येणार आहे 6 गुणिले 4 गुणिले 3 किंवा 3 गुणिले 4 किती होतात तर 6 गुणिले 12 आणि 12 सक 72 तर कोण आहे लसावी किती पाहिजे 72 आणि मसावी किती पाहिजे 6 तर असं कोणतं ऑप्शन आहे तर पहिलंच आहे म्हणून उत्तर आपलं असणार आहे पहिलंच ऑप्शन आहे आणि SRPF 18 अकोला आणि 22 सप्टेंबर 2021 ला हा विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 14वा काय 96 60 आणि 72 यांचा मसावी तर सरळ 96 60 आणि 72 कितीने मोठ्यात मोठी संख्येने भाग द्यायचा तर द्या नाही तर 2पासून सुरुवात करा 2ने देऊ बे चौक 8 बे आठी 16 बे त्रिक 6 बे 0 0 बे त्रिक 6 आणि बे सक 12 परत 2ने जाईल 2 घ्या बे दुने 4 बे चौक 8 बे एक बे पंचे 10 आणि बे एक बे आणि बे दुने सॉरी बे एक बे आणि एक उरेल आणि होतील किती 16 तील तर बे आठी 16 तर परत कितीने जाईल तर 3ने जाईल किती
तीना 7 21, तीना 8 24 आणि तीना 5 15 आणि 3 18. तर विचारलेलं काय आहे? मसावी. म्हणून मसावी काय येणार आहे आपला? दोन्ही या 96 60 आणि 72 ला गेला, या दोन्ही 48 30 आणि 36 ला गेला आणि 3 पण 24 आणि 15 आणि 18 ला गेला. म्हणून मशाई बरोबर किती असणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजेच किती? 4 गुणिले 3 बरोबर किती होतात? तर 12. म्हणजेच 12 हा काय असणार आहे? मसावी असणार आहे. जर डायरेक्ट तुम्ही 12 ने भाग द्याल तर 12 8 96, 12 पंचे 60 आणि 12 सक 72 तरी येईल. किंवा सुरुवातीपासून गेलं तर छोट्या संख्या असतात तर करू शकतो, पण मोठ्या संख्या असतात तेव्हा आपण करू शकत नाही, तर भाग देत जायचं आणि काढायचं. 15वा काय दिलेला आहे? तर 54 व 36 यांचा मसावी काढा. भंडारा जिल्हा 28 ऑक्टोबर 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. तर 54 आणि 18चा मसावी जर काढायचा झाला तर ह्यांना 18च्या पाढ्यात 54 पण आहे आणि 36 पण आहे. 18 नाही 36, म्हणून 18 त्रिक 54 आणि 18 दुने 36, म्हणून 18 हाच काय आहे आपला ह्यांचा मसावी आहे. म्हणजेच पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर आहे. म्हणजे 18 हा 54 आणि 36चा मसावी आहे. काय दिलेलं? 5 10 12 यांचा लसावी काढा. तर 5 10 आणि 12चा लसावी कधी विचारलाय? तर सोलापूर शहर चालक 26 मार्च 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. तर काय कितीने भाग जाईल? 5 ला तर जाणार नाही, म्हणून 5 एके 5च घेऊ आपण. 10 ला 5 दुने 10, 5 दुने 10 आणि 12 ला जाणार नाही म्हणून तसाच ठेवू. नंतर कितीने जाईल? 2 ने जाईल, म्हणून बेकबे बेकबे आणि बेसक 12 आणि डायरेक्ट काय घेऊ आपण? 6 एके 6, म्हणून किती? लसावी आपल्याला काढायचं आहे. म्हणून लसाई बरोबर 5 गुणिले 2 गुणिले 6 बरोबर 10 गुणिले 6 बरोबर किती? 60. म्हणजेच कोणतं उत्तर आपलं असणार आहे? तर 60 आहे. म्हणजेच तिसरं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. 17वा प्रश्न. 18 व 24 यांचा लसावी काढा. तर नाशिक ग्रामीण चालक 26 मार्च 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. तर किती? 18 आणि 24 यांचा लसावी काढायचा असेल तर पहिले तर अवयव पाडू. कितीने? 2 ने देऊ, नाहीतर डायरेक्ट 6 ने देऊ. किती? 6 त्रिक 18, 6 चोक 24, 3 एके 3, 4 ला जात नाही म्हणून तसाच, आणि 4 एके 4 आणि 4 एके 4, म्हणून किती? 6 गुणिले 3 गुणिले 4 बरोबर किती होतात? तर 6 गुणिले 12 आणि 12 सक 72, म्हणजेच कोणतं? पहिलं ऑप्शन आपलं उत्तर आहे. प्रश्न 18वा. काय? 48 56 आणि 72 यांचा मसावी किती? तर आता आपल्याला काय विचारलाय? मसावी विचारलेला आहे. आणि कुठे विचारलाय? तर अमरावती ग्रामीण चालक 2023 ला. तर 48 56 आणि 72 ह्यांच्या काय काढू आपण? अवयव पाडू. तर पहिले तर 2 नेच देऊ आपण. बे दुने 4, बे चोक 8, बे दुने 4, बे 8 16, बे त्रिक 6, बे सक 12. आता कोणत्या संख्येने कोणाच्या पाढ्यात येतोय? तर परत 2 नेच देऊ आपण. 2 नेच देऊ म्हणजेच किती? बे कबे बे दुने 4, बे कबे बे चोक 8 आणि बे कबे बे 8 16. तर 2 नेच देऊ. बे सक 12, बे 7 14 आणि बे 9 18. आपल्याला काय विचारलाय? मसावी विचारलाय, म्हणून काय असणार आहे? मसावी. तर या दोन्ही 48 ला 56 ला पण 72 ला, या दोन्ही 24 ला पण 28 ला आणि 36 ला पण, आणि या दोन्ही 12 ला 14 ला आणि 18 ला पण गेला, म्हणून 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा सर्वांचा गुणाकार म्हणजेच काय असणार आहे? तर मसावी असणार आहे. अजून आपल्याला लसावी काढायचं असतं तर 6 7 आणि 9 पण घेतला असता, पण आपल्याला मसावी विचारलंय म्हणून किती? 4 गुणिले 2 बरोबर किती होतात? तर 8. तर कोणतं ऑप्शन आहे? दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न 19वा. काय? 12 व 18 यांचा मसावी किती? 12 आणि 18 यांचा मसावी विचारलेला आहे. तर कोण असणार आहे? 6. 6 दुने 12 आणि 6 त्रिक 18, म्हणजेच मसावी कोण असणार आहे? 6. तर कुठे आहे? चौथ्या ऑप्शन मध्ये आहे, म्हणून मसावी कोण आहे? 6.
प्रश्न 20वा काय 4 व 6 यांचा लसावी काढा. चंद्रपूर जिल्हा चालक 26 मार्च 2023ला विचारलेला 4 व 6 यांचा लसावी. तर दोन्ही भाग देऊ किती? बे दोन्ही 4 आणि बे त्रिक 6, 2 बे एक बे 3 एके 3 आणि 3 एके 3 3 एके 3. तर काय लसावी बरोबर काय येणार आहे? 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे 4 गुणिले 2 आणि किती होतात? 4 गुणिले 3 बरोबर किती होतात? तर 12 होतात. तर कोणतं? तिसरं ऑप्शन मधलं आपलं उत्तर बरोबर आहे. 20वा काय 513 आणि 1134 आणि 1215 यांचा मसावी किती आणि कुठे? मुंबई शहर आयुक्त 14 मे 2023ला विचारलेला प्रश्न आहे. 513, 1134 आणि 1215ला आपल्याला भाग द्यायचा. तर सर्वात मोठी संख्येने भाग द्यायचा झाला तर 9ने भाग द्यावा लागेल. तर किती? 9 5 45, 6 उरतात, 9 7 63 होतात, 9 1 9 उरतात किती? 2 आणि होतील किती? 23, 9 2 18 होतात, 23 मधून 18 गेले 5 राहतात आणि 9 सक 54 आणि 9 1 9 उरतात 3 होतील 31, 9 7 9 त्रिक 27 किती? तर 31 मधून 27 गेले तर किती राहतात? 4 राहतात आणि 45 म्हणजेच किती? 9 5 45. परत कितीने जाईल? तर 3ने जाईल. आपल्याला विचारलंय काय? मसावी. म्हणून किती? 3ने गेला तर 3 एके 3 आणि 2 उरतात 3 9 27 आणि 3 चौक 12, 3 दुने 6, 3 चौक 12 आणि 3 5 15. तर आता कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही म्हणून मसावी बरोबर काय असणार आहे? 9 गुणिले 3 बरोबर किती? 27 आणि कुठे आहे? तर पहिल्याच ऑप्शन मध्ये 27 ही संख्या आहे. प्रश्न 22वा काय दिला? 108, 288 आणि 360 यांचा मसावी किती? मागे पण हा प्रश्न आलेला होता. तर हा परत कुठे? कोल्हापूर जिल्हा 2 एप्रिल 2023ला विचारलेला प्रश्न आहे. तर मसावी विचारलेला आहे काय? 108, 288 आणि 360. तर ह्याचा मसावी काढायचा असेल तर 9नेच भाग देऊ. किती? 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27, 9 2 18, 9 चौक 36, 9 0 0. 9ने भाग दिला आपण. परत कितीने जाईल? तर कितीने जाईल? तर 4ने जाईल. 4 1 4, 4 त्रिक 12, 4 7 28, 4 8 32 आणि 4 10 40. म्हणजेच कोण येणार आहे? मसावी. हाच प्रश्न लसावी विचारलेला होता की मसावी पण विचारला होता. परत प्रश्न आला किती? 9 गुणिले 4 केले तर किती होतात? तर 36. कुठे आहे? दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 23वा काय 12 15 24 यांचा लसावी काढा. लसावी विचारलाय कोण? 12 15 आणि 24. तर मोठ्यात मोठी संख्येने तर 3ने जाईल. 3 चौक 12, 3 5 15, 3 6 18, 3 7 21 आणि 3 8 24. आता कोणत्या संख्येने देऊ? तर 4ने देऊ. 4 1 4, 5ला जात नाही म्हणून तसाच आणि 4 2 8. आता कोण? 5 1 5 आणि 2ला जात नाही म्हणून तसाच आणि बे एक बे, बे एक बे आणि बे एक बे. तर कोण येतोय? लसावी विचारलेला आहे म्हणून काय? 3 गुणिले 4 गुणिले 5 गुणिले 2. तर किती होतात हे? 12 गुणिले 10 आणि किती होतील? 120. म्हणून कुठे आहे? तर दुसऱ्या ऑप्शन मध्ये आपलं उत्तर आहे. प्रश्न 24वा काय 21 15 आणि 40 यांचा मसावी काढा. तर 21 15 आणि 40. तर ह्यांचा मसावी तर कोण असणार आहे? एकच असणार आहे कारण की कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही. 21 1 21, 15 1 15 आणि 40 1 40. म्हणून ह्यांचा मसावी कोण असणार आहे? 1. म्हणून उत्तर कुठे? चौथ्या ऑप्शन मध्ये उत्तर आहे. प्रश्न 25वा काय 10 15 20 यांचा लसावी काढा. तर 10 15 आणि 20 यांचा काय विचारलाय? लसावी विचारला. तर 5ने देऊ. 5 2 10, 5 3 15 आणि 5 चौक
20 राहिला कोण 2. तर आता आपण डायरेक्टच घेतलं तरी चालतंय. किती 5 गुणिले 2 गुणिले एक बे 3 एके 3 आणि 4. सॉरी इथे किती येणार आहे 2 म्हणजेच घेऊच आपण 2 आला 3 ने देऊ 3 एके 3 3 एके 3 आणि 2च्या 2. तर येणार किती 2 1 1 आणि 1 म्हणून किती 5 दुणे 10. 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2 तर किती 10 गुणिले 6 बरोबर किती 60. तर उत्तर आपलं काय असणार आहे तर 60 हे कुठे आहे तर दुसऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. आणि अमरावती शहर आयुक्तालय 2 एप्रिल 2023 ला विचारलेला प्रश्न आहे. प्रश्न 26वा काय मसावी काढा 27 आणि 45. अमरावती शहर आयुक्तालय 2 एप्रिल 2023 ला विचारलेला प्रश्न. कोण आहे 27 आणि 45. तर ह्याला तर दोघांना पण भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या तर कोण असणार आहे 3च. सॉरी 3 नाही 9. 9ने जातोय 9 त्रिक 27 आणि 9 पाचा 45 म्हणून 9 हाच काय असणार आहे ह्याचा मसावी असणार आहे. तर कुठे आहे तिसऱ्या ऑप्शनमध्ये उत्तर आहे. 27वा काय 23 आणि 83 यांचा लसावी किती. तर 23 आणि 83 ह्यांचा लसावी जर आपल्याला काढायचा असेल तर 23 आणि 83चे विभाजकच म्हणजे अवयवच पडत नाही. म्हणून आपल्याला सरळ सरळ 83 गुणिले 23 करावा लागेल. किती 3 त्रिक 9. 9 असलेलं तर सर्वच आहेत म्हणून पुढे जावं लागेल. किती 8 त्रिक 24 शून्य घेतला 3 दुणे 6 आणि 8 दुणे 16 तर किती 9 आणि किती 10. 0 9 वाले तर सर्वच आहेत म्हणून एक गेला हातचा किती होतात 9 आणि किती 1 तर 1909 कोण आहे तर दुसरं ऑप्शन हे आपलं उत्तर असणार आहे. 28वा काय 18 व 24 यांचा मसावी किती आणि धुळे 2 एप्रिल 2023 ला विचारलेला आहे. तर काय 18 आणि 24 तर ह्याला मोठ्यात मोठ्या संख्येने भाग जाणारी संख्या तर कोण आहे 6. 6 त्रिक 18 6 चोक 24 म्हणून 6 हाच काय असणार आहे ह्यांचा मसावी असणार आहे. प्रश्न 29वा काय 48 आणि 72 यांचा मसावी किती. 48 आणि 72 ह्यांचा मसावी तर किती असणार आहे 12 नाही 24 12 दुणे 24. 24 येईल मोठी संख्या तर 24 दुणे 48 आणि 24 त्रिक 72 होतात. म्हणून उत्तर आपलं काय असणार आहे तर 24 हेच आपलं उत्तर असणार आहे. किंवा असं केलं नाही समजत तर आपण दोनाने सुद्धा देऊ शकतो. किती बे दुणे 4 आणि बे चौक 8 बे त्रिक 6 बे सक 12 परत किती जाईल 2ने देऊ तर किती बेक बे बे दुणे 4 बेक बे बे 8 16 परत कोणत्या संख्येने 2ने देऊ तर किती बेसक 12 बे 9 18 3 एके 3 आणि 3 त्रिक 9. आता कोणत्या सॉरी 3 दुणे 6 आणि 3 त्रिक 9 तर आलं काय 2 गुणिले 2 गुणिले 2 मसा विचारले म्हणून गुणिले 3 तर किती होतात 8. हे किती होतात 8 गुणिले 3 केलं तर किती होतात 24 म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे 24 असणार आहे. प्रश्न 30वा काय दिलेला आहे 24 72 आणि 96 यांचा मसावी किती. तर 24 72 आणि 96 तर ह्यांचा मसावी 24च असायला पाहिजे किंवा 12च्या पट्टीतली संख्या तर 24च असेल असं वाटतंय. कारण की भाग दिला तरी किंवा भाग देऊन तुम्ही काढू शकता. किती येणार आहे 2ने दिला तर बे के बे दोन्ही 4 बे त्रिक 6 आणि बेसक 12 बे चौक 8 आणि बे 8 16 परत 2ने जाईल का जाईल बेसक 12 बे क बे बे 8 16 बे दुनी 4 बे चौक 8 परत 2ने जाईल बे त्रिक 6 बे 9 18 बे क बे बे दुनी 4 आता कितीने जाईल 3ने जाईल 3 एके 3 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12 तर आला कोण 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 तर किती होतात हे 8 आणि गुणिले 3 केलं तर किती होतात 24 म्हणून कोणतं उत्तर असणार आहे आपलं
पहिलंच ऑप्शन हे उत्तर असणार आहे. आणि कुठे विचारला तर SRPF 4 नागपूर 23 जुलै 2023ला विचारलेला प्रश्न आहे. आणि इथेच आपला पाठ पहिला म्हणजेच लसावी मसावीचा पाठ पहिला म्हणजेच 30 प्रश्न आपले झालेले आहेत. तुम्हाला जर शिकवलेलं आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद.